मित्रांनो, लग्नानंतर अनेक स्त्रिया इमोशनल प्रेशर, एक्सपेक्टेशन्स आणि ॲडजस्ट कर या शब्दाखाली स्वतःला हरवू लागतात. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, मानसिक छळ नेहमी दिसत का नाही, स्त्रिया अनेकदा शांत का राहतात आणि तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी इमोशनली ट्रॅप्ड वाटत असेल तर त्यांना त्यातून बाहेर पडण्याची सुरुवात कशी करता येईल. हा एपिसोड फक्त स्त्रियांसाठी नाही तर प्रत्येक नवरा, सासरचं कुटुंब, मित्र आणि समाजासाठी आहे. कारण कधीकधी एका व्यक्तीचा "तू ठीक आहेस ना" हे वाक्य कुणाचं तरी आयुष्य वाचवू शकतं. आजचा विषय खूप गरजेचा आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या पॉडकास्टवर, ज्याचं नाव आहे माइंडफुल कट्टा, जे आहे तुमच्या मनाचं सेफ स्पेस. मित्रांनो, गेल्या काही दिवसात भारतात काही अशा घटना घडल्या जिथे नवविवाहित महिलांच्या मृत्यूमागे हुंडा, मानसिक छळ आणि ॲडजस्ट कर या दबावाची चर्चा झाली. या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न विचारायला भाग पाडलाय की लग्नानंतर स्त्री खरंच आनंदात असते का? मुलींना लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते, सासरी गेल्यावर जुळवून घ्यायचं, थोडं सहन करायचं, घर आणि नाती टिकवायची. पण कुणी तिला हे शिकवलं आहे का की स्वतःला हरवायचं नाही, मानसिक त्रास होत असेल तर आवाज उठवायचा, सहन करणं आणि शांत राहून आतल्या आत तुटत जाणं यात फरक असतो. लग्नानंतर स्त्री एका नवीन घरात जाते, प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करते. सासर, नवरा, समाज आणि शेवटी स्वतःलाच विसरते. सगळं ठीक आहे असं दाखवत राहते. पण रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर मनात एकच प्रश्न असतो, मी खरंच ठीक आहे का? मित्रांनो, सर्व मानसिक त्रास दिसत नाहीत. काही जखमा शब्दांच्या असतात. तुलना, टोमणे, कमी लेखणं, सतत कंट्रोल करणं, हे सगळं शरीरावर नाही तर मनावर ओरखडे सोडतं. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे जेव्हा ती मदत मागते तेव्हा अनेकदा तिलाच सांगितलं जातं, इतकं मनाला लावून घेऊ नको, सगळ्यांच्याच आयुष्यात असं असतं आणि ॲडजस्ट कर. मित्रांनो, एक प्रश्न विचारतो, जर एखादी व्यक्ती रोज आतून तुटत असेल तर ती ॲडजस्टमेंट आहे की इमोशनल सर्व्हायव्हल? एका रिसेंट प्रकरणात एका महिलेने मृत्यूपूर्वी "आय एम ट्रॅप्ड" असा संदेश पाठवल्याची बातमी समोर आली. अशा घटना फक्त न्यूज नाहीत, बट आपल्यासाठी आरसा आहे. पण आजचा एपिसोड फक्त दुःखावर संपवण्याचा नाही, कारण प्रत्येक अंधारातून बाहेर पडण्यासाठी एक रस्ता असतो. जर तुम्ही अशा परिस्थितीत असला तर पहिली गोष्ट, स्वतःच्या फिलिंग्सला इग्नोर करू नका. तुम्हाला त्रास होत असेल, भीती वाटत असेल, सतत मेंटली एक्झॉस्टेड वाटत असेल तर ते नॉर्मल नाही. दुसरी गोष्ट, एकटे पडू नका. विश्वासू मैत्रीण, आई किंवा वडील, भाऊ, काउन्सिलर, कुणाशी तरी बोला. मनातलं बोलणं कमजोरी नाही, ती हीलिंगची सुरुवात असते. आर्थिकदृष्ट्या आणि इमोशनली इंडिपेंडेंट राहण्याचा प्रयत्न करा, कारण इंडिपेंडन्स फक्त कमावणं नाही, गरज पडली तर मी स्वतःसाठी उभी राहू शकते हा कॉन्फिडन्स असतो. आणि जर तुमच्या आसपास कोणी अशा परिस्थितीत असेल तर तिला लगेच ॲडवाईस देऊ नका. फक्त तिचं ऐका, तिच्यावर विश्वास ठेवा. कधीकधी सपोर्ट म्हणजे सोल्युशन्स नाहीत, तर कोणीतरी शांतपणे सोबत उभं राहणं असतं. आपल्या मुलांना, भावांना, मित्रांना देखील शिकवायला हवं. रिस्पेक्ट हा गिफ्ट नाही तर तो एक बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. लग्नात प्रेम असावं, पावर नाही. आणि प्रत्येक स्त्रीसाठी एक गोष्ट, तुम्ही फक्त कुणाच्या पत्नी, सून किंवा जबाबदारी नाही, तुम्ही स्वतः एक व्यक्ती आहात. तुमच्या भावना महत्त्वाच्या आहेत,
तुमचं मानसिक आरोग्य महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, खरं नातं तेच असतं जिथे तुम्ही स्वतः हरवणार नाही. मित्रांनो, आजचा एपिसोड आवडला असेल तर माइंडफुल कट्टा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कधी हरवल्यासारखं वाटलं आहे का. तर पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणि बोलू एका नव्या विषयावर. Until then, stay safe and keep smiling.